जालन्याच्या फटाका मार्केटमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळालाय। फटाक्यांच्या भावामध्ये तब्बल 20 ते 22% वाढ झालेली आहे। यंदा नागरिकांचा फटाके खरेदीकडचा कमी प्रतिसाद बाजारात पाहायला मिळालाय। जालन्याच्या फटाका मार्केटमधून या संदर्भात आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी आढावा घेतलाय। बघूया। लक्ष्मीपूजन दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होत आहे, मात्र जालना बाजारपेठेत फटाक्या खरेदी करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद यंदा कमी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर यंदा फटाक्यांच्या किमतीमध्ये 20 ते 22% वाढ झाली आहे, त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी जालना बाजारपेठेत पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी फटाका मार्केटमध्ये मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी फटाका खरेदी करण्यासाठी अजूनपर्यंत पाहिजे तशी गर्दी झालेली नाही, त्यामुळे एकूणच जी काही किंमत वाढलेली फटाक्यांची त्याचा एकूणच परिणाम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे काही व्यापारी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी नुकतेच दादांनी फटाका घेतलेला आहे। दादा काय सांगणार की किमती कशा आहेत, काय सांगणार? मागच्या वर्षीपेक्षा या तुलनेत जवळजवळ 50% फटाक्याच्या किमती वाढलेल्या आहे। मागच्या वर्षी जवळजवळ 500 रुपयात बरेच फटाके आले होते, या वर्षी 700 रुपयात पण तेवढे नाही आलेले। मागच्या वर्षी जो फटाका 30 रुपयाला भेटायचा तो आता डायरेक्ट 50-60 रुपयाला मिळू राहिला आहे। आणि त्यातच पाहता शेतकऱ्याची दिवाळी काही यंदा विशेष गोड नसल्यामुळे शेतकरी यंदा एवढ्या फटाके खरेदी करणार असं काही वाटत नाहीये। आपण जर बघितलं तर आज लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनला फटाके फोडले जातात, मात्र आज बाजारात पाहिजे तशी गर्दी दिसत नाही, काय कारण असावं? हेच ना, शेतकऱ्यावर आलेलं नैसर्गिक संकट, त्यामुळे शेतकऱ्यांना असे दिवाळी म्हणण्यापेक्षा दिवाळी शेतकऱ्याचं खूप निघलेलं आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी कमी आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज।